त्या वामनाने बळीराजाला पाताळी धाडले, त्या वामनाने बळीराजाला पाताळी धाडले। या वामनाचा अंत कराया बळभुंजे टपले, जो अश्रू अन रक्त शिंपुनी गाळीतसे घाम, त्या कार्याचा अक्षय ठरतो पुन्हा वामनाश्रम, 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 वामनाश्रम। मी बँकेत जॉब करायचो। आय सी। आता महिनाभरापूर्वी मी बँक सोडली आणि या वामन आश्रमाचा एक्सपेंडेशन करता इथे आलोय। दादाच्या कारस्थानाचा मुख्य सूत्रधारा कामत तर नाही? बाप्पांना आश्रम सोडायला होणारा हा कामत तर नाही? सही वामनरावांची होती? हो, खरी सही वामनरावांनी केली होती आणि माई साहेबांच्या नावावरती सुद्धा एक कॉपी आहे। मी त्याला वामनराव आश्रम सोडून गेल्याची सत्य घटना सांगितली। तू अगदी योग्य वेळी आलास, तेही अकाउंटंट म्हणून। आता तुझ्या खजिनदार काकाची ताकद वाढते की नाही ते बघ। थँक्यू काका। काही म्हण, तुझ्या वामन बाप्पाला दूरदृष्टी आहे। श दिला त्याने। हे बघ बासुरी, आजचा मेनू तू ठरवायचा असं आपलं ठरलेलं होतं, तरी तू मेनू का ठरवलेला नाही? अरे नाही, तू ठरव ना। हे बघ 4-5 ऑप्शन सांग। 4-5 ऑप्शन काय? आता आमटी, भात, पोळी। अरे हा काय मेनू झाला? स्पेशल डिश काय ते तू सांग ना। मी सांगू? हे बघ, सिंगापुरी मसाका आणि अमेरिकन हॉट सुई कर। मसाका हॉट सुई काय प्रकार आहे ते? अरे मसाका म्हणजे माशाचं कालवण आणि हॉट सुई म्हणजे सुई हॉट करायची गरम आणि ती सुपात टाकायची। आहे की नाही मजेशीर मेनू? मजेशीर म्हणजे फारच मजा आहे, म्हणजे वा वा फारच मजा आहे। मी काय म्हणतो, अमेरिकन चॉप सुई चालेल, पण ही हॉट सुई आहे ना, हॉट सुई, ही हॉट सुई आपला नरड फाडून काढेल माहितीये का? हॉट सुई, हॉट सुई म्हणे। अरे बेल का वाजवतात माणसं दार उघडी असताना? या आत या, कोण आहे? नमस्कार। या या। अरेच्या हे काय कामत, तुम्ही आता इकडे कसे? म्हणजे काय, मी तुम्हाला फोन केला होता ना, मी येतोय म्हणून। अरे हो, विसरले सॉरी। बसा। हा हो, सावकाश बसा बसा। चालेल ना इथं? बसा 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 बसा। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। आज सकाळीच काय काम काढलं? कामाच्या गोष्टी नंतर बोलू, आधी मला सांगा, तुम्ही मसाका घेणार की हॉट सुई घेणार? म्हणजे तुमच्या दोघांचा चेष्टेखोर स्वभाव मला माहिती आहे। हॉट सुई वगैरे आपण नंतर बघू। एका महत्वाच्या अर्जंट कामासाठी मी आलोय। बोला बोला, काम बोला। हे पत्र घ्या, वाचा। माफ करा, पण या मुलाला ना आपल्या मालकाने वामनरावांनी 1 महिन्यापूर्वी पत्र दिलं। त्या पत्रामध्ये म्हणजे अपॉइंटमेंटच आहे म्हणा ना त्याची, त्याला ट्रस्टी म्हणून नेमा आणि त्याला अकाउंटंट म्हणून नोकरीवर ठेवा असं स्पष्ट लिहिलेलं आहे। अर्थात ट्रस्टी आणि नोकरी या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत। बरोबर आहे, म्हणजे आता यासाठी मीटिंग घ्यायला हवी। त्याची काही गरज नाही। अहो सगळे ट्रस्टी इथेच राहतात आणि जर वामनरावांनी त्याला स्वतः पत्र दिलं असेल तर त्यांचा मान ठेवून त्याला नोकरीवर ठेवा आणि पुढच्या मीटिंगला ट्रस्टींच्या त्याला मानाने बोलवा। अहो अकाउंटंट आहे तो आणि ट्रस्टी म्हणून शिक्कामोर्तब करा। आमच्या दोघांची ही इच्छा आहे। मी सही करते। मुरली पेन दे।
आणि तू ऍक्सेप्टेड म्हणून सही कर. हो करतो म्हणा, तू तर करशील की नाही सही कर. हा, हो हो. आता बाकीच्या मेंबर्सच्या सह्यानंतर घेतो. तुमच्या झाल्या बरं का? हे घ्या. पण मी काय म्हणतोय तुम्हाला कामत, तुम्ही याची बाकी सगळी म्हणजे इतर ओळखपत्र देखील चेक केलेली आहेत ना? म्हणजे हा कोणी तोतया तर नाही ना? हो ना. म्हणजे सिद्धार्थ बद्दल म्हणताय तुम्ही? नाही 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 नाही, मी चौकशी केली. आत्ताच्या आत्ता मग सिद्धार्थ आचार्याला कन्फर्म करा. अर्थात बाकीच्या मेंबर्सच्या सह्या घ्या. हो अर्थात. हां येऊ मी? अहो चहा कॉफी काहीतरी घ्या ना. नाही नाही धन्यवाद. नाही नाही पुन्हा येईन मी. येईन तुमची हॉट सुई खायला. अरे बापरे, लक्षात ठेवलंय. हॉट सुई हॉट सुई, हा, ये. देणार देणार. काय होईल आम्हालाच माहिती नाहीये. मुरली, या योगायोगाबद्दल काय बोलशील? काही नाही. तुला सांगतो बासुरी, वामनराव म्हणजे खरोखरच द्रष्टा माणूस. अगं आपण उगाच त्यांचे भक्त झालेलं नाही. खरा खुरा द्रष्टा, खरा खुरा. आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे ही सिद्धार्थ आचार्याची अपॉइंटमेंट. मला एक गोष्ट सांग ना, तो कालच कसा काय अपॉइंट झाला? वामनराव म्हणजे बुद्धिबळाचे खरेखुरे चॅम्पियन. वामनरावांनी आपला पट पुन्हा उघडलेला आहे. एका प्याद्याने तरी चाल केली. आता युद्ध होणार. अरे तुझ्या वडिलांना पंढरी भाऊजीने मी छान ओळखते. तू खूप छान बातमी दिलीस बघ. माई मी येऊ आता. अरे आलाच आणि निघालास काय? घर तुझंच आहे. एवढा असल्यापासून ओळखते ना तुला. ते जरी खरं असलं तरी आज या आश्रमातला माझा पहिला दिवस आहे आणि सगळ्या मेंबर्सना अजून भेटायचं आहे. सो माई प्लीज मला निघायला लागेल. पुन्हा मी नंतर येईन. हां चालेल. येऊ? या दादा. काय म्हणालास? दादा कमान यार, मी तुझ्या मोठ्या भावासारखा आहे. अरे तुला केलं तरीच चालेल. हा नो फॉर्मॅलिटीज. नक्की. बाय. नाईस मीटिंग. माई येतो. अगदी वडिलांसारखा आहे. मोकळ्या स्वभावाचा. माई लहानपणी बघितलंस ना तू याला? का रे? त्या फाईल संबंधी काही संशय आहे का तुला? नाही, मला इतकंच वाटतंय की जरा खरा असेल तर याला बाप्पा कुठे आहे ते नक्की माहित असणार. आनंद असं काय करतोस? अरे त्या पत्राची तारीख बघ, ती मागच्या महिन्याची आहे. आणि तू पंढरी भाऊजींना पाहिलं नाहीस. ते लंडनहून आले ना तेव्हा बाप्पा त्यांना भेटायला स्वतः सांगलीला गेले होते. आणि खरं हस्ताक्षरही बाप्पांचंच आहे. छे, वेडं मन उगाच काहीतरी विचार करत राहतं. नाही, नेमकं बाप्पा गेल्यानंतर हा आला ना म्हणून डोक्यात आला असणार. माई काही करून डायरी सापडायला हवी. हो ना. वामनाश्रम वामनाश्रम. कामत तुमची बेचैनी मी समजू शकतो. रात्रभर जागे आहेत की काय? डोळे लाल झालेत तुमचे. बरं, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, कोणतरी एक नवीन पाहुणा आलाय. हे तुम्हाला कसं कळलं? आज सकाळी आमच्या घरी येऊन गेला. माईला आणि आनंदला भेटला. म्हणजे मी क्लासला जायच्या गडबडीत होतो त्यामुळे माझी काही भेट होऊ शकली नाही, ऐकूही शकलो नाही. पण माईला विचारलं, तिने सगळं सांगितलंय. सिद्धार्थ आचार्य. मला सांगा, मी काल रात्री तो आल्यावर तुम्हाला फोन केला होता. तो
अहो मी सगळं मोबाईल वगैरे बंद करून पेपर चेक करत बसलो होतो. हो पण तो फोन आनंदरावांनी उचलला ना. पण माझा आवाज जर तुम्हाला ऐकायला आला नव्हता तर मग तुम्ही घ्यायचा नाही ना. कळत कसं नाही तुम्हाला. नाही चुकलं माझं. बरं ते काय झालं माहिती आहे का, तुम्ही काय बोललात का त्याच्याशी आनंदशी. त्याला प्रत्येक गोष्टीचा संशय यायला लागलाय. कान डोळे उघडे ठेवून सगळीकडे तो संशयाने बघतोय. अरे बापरे. हो काय झालंय, बाप्पांच्यावर त्याचा खूप जीव होता. हो हो. आणि बाप्पांचा त्याच्यावर, त्यामुळे एवढ्या तेवढ्या गोष्टीवरून सारखा चिडतो. थोडं सावधगिरी बाळगायला हवी आनंदच्या बाबतीत. हो नाही मी लक्षात ठेवीन. हो आणि ते सिद्धार्थ आचार्याचं, त्या सिद्धार्थ आचार्याच्या बाबतीत ज्या इतर फॉर्मॅलिटीज आहेत म्हणजे इतर मेंबर्सना भेटून त्यांच्या सह्या घेणं त्या पुऱ्या करू ना मी. नाही ते तुम्हाला करावंच लागणार आहे, तुमचीच जबाबदारी आहे, ते करा. हो हो. पण कोणाला संशय येता कामा नाही एवढं लक्षात ठेवा. मी निघू जरा गडबडीत आहे. चला येतो. हो हो हो. नमस्कार. अरे नमस्कार. बस कामत बस. कामत, तसा वामन बाप्पाचा तुझ्यावर प्रचंड विश्वास. महिन्याभरापूर्वी वामन बाप्पानं दिलेल्या पत्राला डावलणं म्हणजे तसं विश्वासघाताचं ठरेल नाही. अगदी बरोबर. नाही म्हणूनच त्या पत्राचा मान राखून मी त्या सिद्धार्थची अपॉइंटमेंट करायचं ठरवलंय. म्हणजे सगळ्या मेंबर्सना सांगितलं, त्यांच्या सह्याही घेतल्या. झुमऱ्यांनी पण नुकतीच सही केली. फक्त तुमची सही बाकी आहे, ती केलीत की म्हणजे त्याला मी अपॉइंट करू शकतो. हा हे इथे 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 झुमऱ्याच्या खाली. मग कामत, या पत्राला सुद्धा प्रामाणिकपणाचा वास आहे. इथंच सही करू ना. हो हो हो. जोमऱ्यांच्या पुढे. जोमऱ्यांच्या पुढे. चला काम झालं. कामत, तसा तो सिद्धार्थ माझ्याही ओळखीचा आहे. त्याचा बाप पंढरी उत्तम बुद्धिबळ खेळायचा. अरे पंढरी आणि वामन इतके वेडे की दिवस रात्र फक्त बुद्धिबळच खेळायचे. पण असं एकाएकी वामनला आश्रम सोडून जाण्याचं कारण काय? तुला काय माहित आहे? काही कल्पना? मी देखील लाख वेळा या प्रश्नाचं उत्तर शोधतोय पण मला अजून त्याचं उत्तर सापडत नाहीये. खरं तर माईना भेटायला जाण्याची माझी इच्छा आहे, पण धीर होत नाहीये. आठवडाभर वामनची वाट बघून नंतर जाईल त्याला भेटायला. तोपर्यंत आपण अशी प्रार्थना करूया की माईना अजून सावरू द्या. म्हणजे काय, आश्रमाच्या कामाकरता मी त्यांना भेटायला गेलो होतो. अर्थात वामनरावांनी त्यांचे वारस म्हणून माई आणि त्यांचा धाकटा मुलगा आनंद यांची नेमणूक केली. विश्वासवर त्यांचा विश्वास नाही म्हणून त्याचं नाव त्यात नाही अर्थात. पण ही कायद्यापुढे बाब. हे बघ विश्वास, हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. हा, मला सांग, या विश्वासनं आश्रमाच्या मॅनेजिंग बोर्डात कधी इंटरेस्ट दाखवला? अजिबात नाही. उलट आश्रम हे त्याला थोटांड वाटतं. म्हणजे कसं आहे की त्याला आश्रमामध्ये अजिबात इंटरेस्ट नाही. त्याचं क्षेत्र वेगळं आहे. आपण तरी कशाला उगाच त्या संदर्भात बोला काय? अरे त्याचा इंटरेस्ट होता तो कोचिंग क्लासेस मध्ये. त्याने बाप्पाच्या मागे तगादा लावला होता की 1-2 एकर जमीन विका म्हणून. बापरे, म्हणजे हे मला अजिबात माहित नाहीये. आश्रम बाप्पाचा प्राण आहे, तो जिवंत असेपर्यंत विकणार नाही. माई आणि आनंदही तो विकणार नाही. बरोबर. म्हणजे का विका? उलट मी माईना भेटून की आश्रमाची खुर्ची वामनरावांच्या पश्चात तुम्ही सांभाळा म्हणून विनंती केली. नाही, घटनेला धरून तू गोष्ट केली. मग पुढे? सध्याची त्यांची मनस्थिती. हो,
ते पण बरोबर आहे. बरं, आजपासून या सिद्धार्थला मी अपॉइंट करून अकाउंट्स त्याच्या ताब्यात देतो. अरे लगेच देऊन टाक. हा? चला. रोजचा आश्रमाचा फेरफटका मारला पाहिजे. वामनरावांनी जी शिस्त ठेवली आहे ती पाळली पाहिजे, नाही का? हो. चल, मी पण येतो. वामनने आश्रमाचं दिमाग ठेवलंय तसंच राखलं पाहिजे. नाही नाही, तसाच राहील त्यासाठी तर आपली ही धडपड आहे. हो. चल. हॅलो, मी सिद्धार्थ आचार्य बोलतोय. हा, मी सुखरूप पोहोचलो इकडे. नाही नाही नाही, संशय घेण्यासारखं माझ्या बाबतीत काही नाही. आजही योगायोगावर विश्वास ठेवून त्यावर आश्चर्य व्यक्त करणारी भाबडी माणसं या जगात आहेतच की. सो डोंट वरी, अवर प्लॅन इज परफेक्ट. हो, आता अकाउंटचा चार्ज मिळेल मला. नाही नाही नाही, आता आपण चाल खेळलोय ना, ते सगळं मी मॅनेज करेन. हो. हा, नाही नाही नाही, मला कल्पना आहे त्या. हो. ओके, बाय, गुड लक. चला, चांगल्या दिवसाला सुरुवात झाली. वामनाश्रम वामनाश्रम. सगळं कसं माझ्या मनाप्रमाणे जुळून आलं होतं. गेल्या 5 वर्षापासून मी केलेला प्लॅन सगळा व्यवस्थित घडला. प्रत्येक चाल यशस्वी झाली, अगदी वामनराव आश्रम सोडून जाईपर्यंत. फक्त 2 महिन्यात आश्रम बंद होणार एवढ्यात हा सिद्धार्थ आचार्य नेमका कसा काय टपकला आणि आश्रमाचा हिशोब येऊन नेमका कसा त्याच्या हातात बसला. मुलगा तरुण आहे, हुशार दिसतोय, पण संशयास्पद मात्र जरूर आहे. हे माझे अनुभवी डोळे धोका खाणार नाहीत. वामनराव या सिद्धार्थच्या घरी सांगलीत तर नसतील की इथंच कुठंतरी जवळपास असतील. संधीची वाट बघून पुन्हा वाघासारखी झडप घालतील. हे वामन रूपी भूत माझा पिच्छा सोडत नाही. काहीतरी करावं लागेल गणेश कामत, काहीतरी करावं लागेल, नाही तर जिंकलेला डाव हरावा लागेल. काका, अरे काका सॉरी, फार वेळ वाट नाही बघावं लागेल. अरे नाही श्याम, अरे महत्वाचं म्हणजे तू माझं काम केलंस ना. काम होतच अहो, काही काळजी करू नका तुम्ही. काय तुम्ही आता बघितलं एवढा कसला विचार करत होता? नाही रे, म्हणजे तो नवीन पाहुणा जो आलाय सिद्धार्थ आचार्य त्याचा. हा म्हणजे काळजी करताय तुम्ही त्या मुलाची? तसं नाही रे, म्हणजे आपण ठरवल्याप्रमाणे. हा बोल. नाही बोल. हे बघा, आपण इथे एवढ्या मोठ्या राजाला शहरातून पळवून लावला आहे. बारकी बारकी त्यादी काय करणार आहेत? नाही रे, पण या उंटाची चाल, तिरपी चाल कुठे चुकता कामा नये आपली. नाही चुकणार, अजिबात नाही चुकणार. आणि समजा तशी वेळ आलीच ना, तर आपण या सिद्धार्थचा बंदोबस्त करू. 6 महिने हॉस्पिटलमध्ये झोपवून ठेवू त्याला. नाही, तो शेवटचा उपाय झाला रे. महत्वाचं म्हणजे हे फाइंड आउट केलं पाहिजे की हा सिद्धार्थ नक्की कोणाचा माणूस आहे, वामनरावांचा की आणखीन कोणाचा. कोणाचाही माणूस का असे ना, तो काय फरक पडतोय? नाही म्हणजे एनिवे काका, ठीक आहे, हे 10,000 रुपये आहेत. हो, थँक्यू. हे त्या जाधवला द्या आणि त्याचं तोंड बंद करा. हो, पहिलं त्याचं तोंड. तरी कामं जी आहे ना ती मार्गी लावा तू. बस. आणि 1-2 दिवसात माझं दुसरं एक डील फायनल होईल. हो, त्यानंतर मी उरलेले 15,000 तुम्हाला देतो. नाही करतो, अगदी तू म्हणतोस तसं सगळं करतो. थँक्यू व्हेरी मच.
बाप्पाचा मोफत शिक्षण देण्याचा आदर्श त्यांना भिकारी करेल असं त्यांना वाटत असेल, आपण झटपट श्रीमंत कसे बनू शकू हा त्यांचा विचार आहे. आणि यात मुख्य अडथळा होता तो बाप्पाचा. तुम्हाला माहिती असेल का हो की काय काय असं झालं असेल की ते सोडून गेले? हा आमचा तर्क आहे की हा आश्रम कुणाला तरी विकायचा आहे. कोणाला? आम्हाला वाटतं की ट्रस्टी जाधव आणि कामत, पण त्यांच्या मागेही आणखी कोणीतरी आहे. प्रधान काका आले होते, मला चेअरमन व्हायचा आग्रह करत होते. झुमरे काकांचं आणि काकूंचंही तेच मत आहे ना. तुला बोलवलंय ना घरी त्यांनी या विषयावर बोलायला? तू चेअरमन होशील?